कोणतं पीठ मळतीये आज होय हा आज मी शेंगुळे बनवणार आहे. शेंगुळे हा शेंगुळे बनवणार आहे. त्याच्यासाठी घेतलंय मी ज्वारीचं पीठ घेतलंय, चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय थोडं, आणि थोडं गव्हाचं पीठ घेतलंय. हे 3 पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अजून जिरे आणि थोडा ओवा घेतलाय वाटून, आणि हळद, मीठ, ते आपल्या मीठ चवीनुसार टाकायचं. ते सगळं काही घेतलंय आणि पीठ मळायला लागली. लाईट गेली होती म्हणून आम्हाला व्हिडिओ काढायचा होता पण लाईटच गेली होती. सगळं दाखवलं दाखवायचा होता. हा आता तुम्हाला साहित्य सांगितलंय मी, ते टाकायचं आणि हे असे 3 पीठ तुमच्या आवडीनुसार पीठ पण घ्यायचं. ज्वारीचं, गव्हाचं आणि डाळीचं पण, सगळ्या डाळी थोड्या थोड्या मिक्स करून घेतल्या ना तरी पण चालतंय. आपण आप्पे कसे करतो तसं. पण आपल्या घरामध्ये बेसन पीठच अवेलेबल असतं, त्याच्यामुळे मग बेसन पीठच घेतलंय मी, आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. शेंगुळ्यात ना आपल्याला सर्दी, थंडी, ताप हे ते आलं का हे बनवून खायचे, मग मस्त चवदार तोंड पडत. जसं धपाट्याचं पीठ कसं करतो तसंच करायचंय. पण धपाटे आपण पराठ्यावानी भाजून घेतो तव्यावर, याला आहे ना उकडून घेतात. जसं हे काय मोमो सारखं. मोमो सारखं नाही, याला रस्सा बनवतात. अच्छा हा, पाण्यामध्ये उकळून घ्यायचं नाही का? पाण्यामध्ये. मग ते पाणी असं मटनचा रस्सा बिसा कसा पितो तसं ते पाणी पण पियायचं. जसा चिकनचा उकडचा रस्सा बनवतो आपण. पहिले लोक लय खायचे शेंगुळे, धपाटे हे. आताचे काय, आताच्याला पाहिजे मोमोज, नूडल्स, चायनीज, मंचुरियन. पहिला असं काय केलं का लेकरं म्हणते शेंगुळे म्हणजे काय, एक म्हणजे काय. हे बघा चांगले पीठ मळून घ्यायचं, मस्त पीठ मळून घ्यायचं. तर थोडा आता 5 मिनिटं ठेवते, मग आपण बनवायचे शेंगुळे. तर मी आज ठेवते इकडं, आज ना टाकावं लागत ते. तर गॅस चालू करते, लसूण खुडी दे थोडा फोडणीला. लसणाची, कोथिंबीरीची त्याची फोडणी द्यायची, आणि मग पाण्याला उकळी आली का मग हे शेंगुळे बनवून त्यात सोडायचे. गार पाण्यात नाही सोडायचे. सर्दीच्या दिवसात, थंडीच्या दिवसात, आपण पावसाच्या दिवसात कसं म्हणतो की सर्दी झाली, पाऊस पडतोय, आता भजे बनवू, चाय बनवू, तसंच हे पण प्रकार आहे. ह्याचे पण असं सर्दी ते झालं का तोंडाला चव ते नसले का असे शेंगुळे बनवून खायचे, मस्त चव येते तोंडाला. तर तेल टाकून घेते 1 चमच. कढीपत्ता नसताना आणलेला आहे ना, हा चांगला वाला. नीट बघ खाली तिथं त्या वांग्याचं रोप टाकलंय, पाणी दिलेलं तर जाशील चिखलात. पाणी दिलंय जरा वांग्याचं, ते टाकलंय बी. कोथिंबीरीला काढ्याच नाही द्या. आता आम्ही मस्त कोथिंबीर टाकली तर लय मस्त उगून आली, पण त्यात गवतच यायला लागलेले. आणि ती कोथिंबीर बारीक आहे, भाजी पालकची बारीक आहे, ते गवत काढायला गेलं का ते भाजी उपटून येते त्या गवता बरोबर.
तेल गरम झाले, आता लसूण टाकून घेते. पाणी मारलं होतं मी धुवून निघल्या पाहिजे. धुवून घेते धूळ ते बसते ना लई, पाणी देताना तरी झाडावर मारलं होतं मी. छोटासा 1 चमच जिरे टाकते. आणि कोथिंबीर टाकते. नाही कढीपत्ता टाकते पहिला. आता वरून कोथिंबीर टाकते. आणि थोडासा आपला घरी बनवलेला गरम मसाला आहे, ते आपला थोडासा अर्धा चमच टाकते. हळद टाकायची थोडी. आता पाणी टाकते. पाणी तुम्हाला सूप वाणी प्यायचं असलं का तर तुमच्या हिशोबाने पाणी टाकायचं. तुम्हाला जास्त सूप पाहिजे असलं तर जास्त टाकायचं, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडतं तसं करायचं. तर मी 1 तांबा टाकला आधी, आता 1 टाकला, 2-2.5 तांबे टाकते. म्हणजे आपण बाहेरचं गाड्यावरचं सूप कसं आणतो, सूप मंजुनेचं असतं तसंच आहे समजा. हे झालं, शिजायला लागेल ना थोडस. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता पिठात पण मीठ टाकलेलं आहे, तर मग पाण्याच्या मध्ये थोडंच टाकायचं. चुलीवर नव्हतं गळत जाईल भांड, याच्यावर गळायला लागले. मातीचं भांड तडकलंय ते खालून. बरेच दिवस झाला, 1-1.5 वर्ष झालं त्या भोगल्याला. तरी बी मेहरबानी, मातीचं भांड एवढ्या दिवस टिकत नाही कोणाला जास्त. आणि हे काय बघा, आता असे बनवायचे शेंगुळे. असं पीठ घ्यायचं थोडं थोडं, असं थोडं पीठ घ्यायचं, हे काही असे बनवायचे. कुणी असं बनवतं आणि कुणी काय करतं, हे असं बनवतं, हे असं पण बनवतात. तर मी असेच बनवणार आहे लांबोले, असे बनवायचे. आणि हे पाणी ठुलंय का, याला खळखळून अशी भाताला, आपण भात टाकल्या कसं भाताला उकळी फोडतं पाण्याला, तशी उकळी फुटून द्यायची खळखळ, आणि मग हे त्याच्यात सोडायचं शिंगुळे. हे बघा, आता खळखळून पाण्याला उकळी फुटली आणि शिंगुळे बनून पण झालेत. आता याला काय करायचं, हे बघा, असं सोडायचं याच्यामध्ये. हे सगळे आता बनलेले याच्यामध्ये शिजायला सोडून द्यायचे. असं काही बनवलं का जुन्या आठवणी ताज्या होत्या. माझी आजी बनवायची, आई बनवायची. असं आम्ही लहान लहान असलं का आम्हाला लय कौतिक लागायचे, असं काय बनिले म्हणून. हे बघा, आता सगळं टाकून घेतले. तर हे ह्याच्यात टाकलं का मग पाण्याची उकळी बंद होती, मग परत थोडं थांबायचं.
आणि असं उकळी फोडून द्यायची. हे बघा असं शिजल्यावर उबललं का ते काही असे वर येते, मग एक दुसऱ्याला चिटकत नाही. एक संगतीच नाही टाकून द्यायचे सगळे, असं थांबून थांबून टाकायचे. एक संगती टाकले का मग ते एक दुसऱ्याला असे चिटकतात. हे बघा आता थोडं थांबले परत टाकायचं. तर टाकून झाल्यावर 4-5 मिनिटं ठेवायचे. 4-5 मिनिटात मग ते शिजून निघातात. आणि जास्त हलायचं नाही, एका असं हलायचं. भाजी हलिल्यावर हलायचं नाही, ह्या काही असे वर तरंगतात लगेच. मग तेव्हा आणि 4-5 मिनिटं शिजून द्यायचे. हे मग हे सूप पण मस्त लागत पियायला आणि हे शेंगुळे पण खायला चांगले लागत. एका असं हलायचं खाली, जास्त हलायचं नाही. असं झाकून ठेवायचं 5-2 मिनिटं. हे बघा आता शेंगुळे शिजून मस्त तयार आहेत खायला. हे बघा मस्त शिजलेत, तुटले नाहीत, काही नाहीत. जास्त हलायचं नाही मग तुटत नाहीत. आता गॅस बंद करून घेते. थोडं थांबून जेवणार आहेत आम्ही आता. या गरमागरम शेंगुळे खायला. दीदी तो डब्यात घेतलं होय तुला पहिलं. बघ आता खाऊन सांग कसे झाले तर. अगं चांगले लागत अजून घेशील तर. घेताना तुटायला लागले, शिजताना नाही तुटले. मग चल का कशाच घट थोडी असते सूप. चांगलं असं लिंबू घ्यायचं असलं तरी लय भारी. बरेच खाल्लं सगळं. वाटी दि म्हटलं सगळं पळीत का. याचं सूप असंच असतंय. अजून येतो एक प्रकार आहे दिवशे बी बनवतात. त्याला असं वाटवणी करतात. बरोबर चांगलं राहतं ग. पप्पाला आता संध्याकाळी आले देते जरा गरम हे रस्सा प्यायला. लिंबू पाहिजे ना, घाना आंबट मस्त लागत आहे. मला आवडली बाबा. गरमच हे घे गरम यातलं.
छान झाले चिंगुळे. नीट बस ना मांडीवर. काय तो करायला माझा किती मिनिटं झालं बा? 2 मिनिटं झालं का?